औषध घेताय, इन्सुलिन सुद्धा घेताय, पथ्यही पाळताय, सगळं करून सुद्धा जेवणानंतरची साखर 350 ते 400 तुमचीही राहते का? तर यासाठी मी सांगणार आहे एक घरगुती उपाय की जो आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या तुमची साखर होऊ शकते नियंत्रित, तीही 200च्या आत एका महिन्यात. तर तुम्ही काय करायचं आहे, जांभूळ बिया देशी जांभळाच्या पाहिजेत हां. तर त्याच्या बिया एक भाग, अर्धा भाग मेथ्या, मेथ्या सर्वांनाच माहिती आहे आणि अर्धा भाग आवळखाटी म्हणजे आवळा. या सगळ्यांचं पावडर असेल चालेल, भरड असली तर अतिउत्तम. भरड म्हणजे काय मोठाडा भाग. तर रात्री भिजत घाला एका ग्लासमध्ये म्हणजे 200 एम एल पाण्यामध्ये. सकाळी उकळा चांगलं अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे 100 एम एल ठेवा आणि हे काढा स्वरूपामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी तुम्ही हे पहिल्यांदा घ्या. असं किती दिवस? 1 महिना ते 3 महिने. पहिल्या महिन्यात बघा किती होते कमी, दुसऱ्या महिन्यात कमी होते. मी अगदी माझ्या अनुभवानं गॅरंटी देऊन सांगतो, 3 महिन्यामध्ये तुमची साखर 350 ते 400 वरून 200च्या आत आलेली दिसेल. औषध पटकन दुसरं जे काही ॲलोपॅथी चालू आहे ते बंद करायचं नाही. हळू जशी शुगर तुमची कंट्रोलमध्ये येईल त्या पद्धतीने कमी येत्या आणि या नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही तुमची शुगर नियंत्रित करा.